Good evening, everybody. Once again, we are live. Pallavi will introduce us once again. जसं आपण मागच्या वेळेला बोललो होतो की आपण Force. एस्पेशली जॉर्जियाच्या बाबतीत बोलणार आहोत आणि जॉर्जिया बाबतीत सगळी माहिती म्हणजे MBBS जॉर्जियामध्ये कसं असतं, काय असतं, कसं प्रोसेस असतो, तिथल्या काही महत्वाच्या गोष्टी ज्या तुम्ही ऐकल्या असतील, ज्या बाबतीत तुमचा समज झालेला आहे, त्या सगळ्याच बाबतीत आज आपण सरांबरोबर चर्चा करणार आहोत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्याच बाबतीत आज आपण जॉर्जिया एकूण ऑल अबाउट जॉर्जिया हा एक असा हा फेसबुक लाईव्ह प्रोग्राम ठेवणार आहोत. सो सगळ्यात पहिला जॉर्जिया ही एक युरेशियन कंट्री आहे, म्हणजे जी युरोपमध्ये सुद्धा आहे आणि एशियामध्ये सुद्धा आहे. आणि ह्याला बॉर्डरिंग कंट्री म्हणजे अर्मेनिया आणि अझरबैजान आहे. सो अझरबैजान, टर्की आणि अर्मेनिया हे तीन त्याला बॉर्डर कंट्रीज आहेत. त्यामुळे काय आहे, त्या कंट्रीजला ऍक्च्युली तसं बघायला गेलं तर तुम्हाला असं वाटेल की अर्मेनिया अझरबैजान मध्ये जशी आता वॉर चालू आहे त्यामुळे ही कंट्री थोडी अनस्टेबल असेल किंवा काही प्रॉब्लेम्स असतील, तर तसं काही नाहीये. जॉर्जिया ही 10th सेफेस्ट कंट्री इन द वर्ल्ड मध्ये 6th ते 7th रँक मध्ये आहे. म्हणजे अगदी तुम्ही गुगलवर सर्च जरी केलं तरी सुद्धा तुम्हाला कळेल की जॉर्जिया ही खूप सेफ कंट्री आहे. आणि एकंदरीतच तुम्हाला तिथे गेल्यावर समजेल, म्हणजे जी गेलेली लोक आहेत त्यांनी आजपर्यंत एकही इव्हेंट तिथे कधी असं बघितलं नाहीये. क्राईम रेट इज ऑलमोस्ट नेल किंवा नेगेटिव्ह म्हणू शकता. आणि एज्युकेशनच्या बाबतीत सुद्धा खूप ऍडव्हान्स्ड आहेच. त्यामुळे जॉर्जिया एकंदरीतच तुम्ही म्हणाल तर खूप चांगलं डेस्टिनेशन आहे. पण त्या बाबतीत काही डिसएडव्हान्टेजेस सुद्धा असू शकतात. जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा म्हटलं होतं की प्रत्येक जागेला, अगदी इंडियात सुद्धा तुम्ही म्हटलात तर कुठे दुर्गुण आणि अवगुण हे दोन्ही, दुर्गुण आणि गुण हे असे आपण जसं पकडतो तसंच असतं. सो इट्स लाईक सगळ्याच बाबतीत आपण बोलणार आहोत. तर मी सरांना सगळ्यांना एक पहिला प्रश्न मीच सरांना विचारते की सर, ऍज अ स्टार्ट तुम्ही जॉर्जिया बाबतीत काय सांगाल सर? म्हणजे बघा असं आहे, स्टुडंट्स आधी तर इंडिया जितके स्टुडंट्स इंडियामध्ये ऍडमिशन घेतात त्यांना सगळ्यांना असं वाटतं की त्यांना आधी इंडियाला सीट भेटायला पाहिजे. जेव्हा नाही भेटत, सीट्स नाही भेटतात इथे, तर मग लोक they try to go to other countries like Russia, Georgia, Armenia, Kyrgyzstan, Kazakhstan, Russia, and this Ukraine. खूपच nations There are आहेत. lot of countries where these children लोक जातात आणि शिकायला जातात, MBBS करायला जातात. त्यांचं एक एम असते की आम्हाला MBBS करायचंच आहे आणि ते हॅव अ पॅशन. ते पॅशन असतं की भाई आम्हाला MBBS करायचं, ते जातात. आता लास्ट व्हिडिओमध्ये आम्ही क्लिअर केलं होतं हे सगळं की आम्ही इनफॅक्ट आम्ही एक पर्टिक्युलर कॉलेजला नाही प्रमोट करतात. आम्ही तुम्हाला कंट्री वाईज आम्ही तुम्हाला एक एक व्हिडिओमध्ये एव्हरी कंट्री, एक एक कंट्रीचा मेरिट अँड डिमेरिट दोन्ही सांगणार, दोघे सांगणार. बरोबर आहे सर, कारण कंट्री आणि कंट्री आणि कॉलेज, हा कंट्री आणि कॉलेज. सपोज बिकॉज खूप भरपूर मिसअंडरस्टँडिंग आहे लोकांनी. आपलं आपलं स्वतःचा कॉलेज, स्वतःची कंट्री या कॉलेजला मार्केटिंग करायसाठी दुसऱ्या कॉलेजला वाईट बोलतात, असं भरपूर आहे मार्केटमध्ये. पण तरी पण आय ट्राय की जितकं जास्त होऊ शकते. हा, मी पण असं नाही की आम्ही पण कन्सल्टंट आहोत. आम्ही पण युक्रेनला पण स्टुडंट्स पाठवतोय, किर्गिस्तानला, कझाकिस्तानला, रशियाला, जॉर्जियाला भरपूर कॅन्डिडेट्स पाठवले आजपर्यंत. आमचे भरपूर स्टुडंट शिकतात. पण वी स्टार्टेड विथ जॉर्जिया बिकॉज I personally like that college. I like the country, in fact. Now, let us start with the question, and meanwhile, मी तुम्हाला जॉर्जियाच्या बाबतीत सांगत जाणार. एक क्वेश्चन आहे, व्हॉट आर द कोर्सेस ऑफर्ड बाय जॉर्जियन मेडिकल युनिव्हर्सिटीज? Okay. Other than medical, there are so many other courses also which are offered by Georgian medical universities. Like, for example, there are MBBS courses. Yes. This is a medical courses. Then they have got some rehabilitation programs, which is medical rehabilitation program, which is just like a BS course, which we say, which can be taken over by a student of From other fields. कोणती फील्ड, मला मॅथ्स फील्ड, आर्ट्स फील्ड, they can go, and economics fields, commerce field, they can take that course for 3 years, which can then they get a lateral entry into medical courses also. हो, कारण बेसिक असं असतं की आपण जेव्हा इतर ब्रांच मधून मेडिकल किंवा फील्ड साठी जॉईन करतो तेव्हा एक फाउंडेशन कोर्स म्हणून, म्हणजे तुम्हाला एक ओव्हरऑल थोडीफार माहिती देण्यासाठी हे फाउंडेशन कोर्स असतात. ते प्रत्येक ऑल ओव्हर म्हणजे अब्रॉड मधल्या युनिव्हर्सिटीज मध्ये बरेचदा तुम्हाला बघायला मिळतात. सो
मेडिकल रिहॅबिलिटेशन प्रोग्राम हा सुद्धा त्यातलाच एक भाग आहे ज्यांना मेडिकल मध्ये इंटरेस्ट आहे आणि जे नॉन मेडिकल बॅकग्राऊंडला बिलॉंग करतात त्यांच्यासाठी हा मेडिकल रिहॅबिलिटेशन प्रोग्राम तिचं एंट्री किंवा एक एंट्री कोर्स प्रोग्राम म्हणू शकतो ज्याने पुढे जाऊन एमबीबीएस किंवा मेडिकल फील्ड मध्ये एंट्री घ्यायची. तिथे डेंटल कॉलेजेस पण आहे, Yes. तिथे एमबीए कॉलेजेस पण आहे, मेडिकल युनिव्हर्सिटी. Aviation Aviation industry is very big in Georgia, very big, which is not being promoted so well in India. But down the line, we are trying to promote that. We'll be in coming in after a few days. We'll be starting promotion of those aviation colleges also, which is aviation is a very good industry in Georgia also. Number one, Georgia is supposed to be, as ma'am has already told, this is one of the safest country. It's amongst the sixth safest country in the world. आपण जे आपल्या मुलांना पालकांना आपण जे आपल्या मुलांना बाहेर पाठवतात, नंबर वन, मी लास्ट व्हिडिओ मध्ये पण बोललो होतो की नंबर वन ते युनिव्हर्सिटी जे आहे ते स्टेट युनिव्हर्सिटी असलं तर बरं असणार. नंबर टू, मोस्ट इम्पॉर्टंट इज एज्युकेशन स्टँडर्ड्स. नंबर थ्री, आय टोल्ड यू इट शुड बी सेफ, बिकॉज तुम्ही लोक खूप पेरेंट्स खूप फार बसलेले इथून जाऊ नाही शकत तिथे बघायला एव्हरीडे. तर ॲज इट इज जसं आपण वी ब्रिंग अप द चिल्ड्रन इन इंडिया kids that we are overprotecting them. That is one of the reasons that the country should be safe. Next, meanwhile, I'll answer the question as well as keep on telling you. एक क्वेश्चन आहे, व्हॉट आर द कोर्सेस. Okay. ते झालेलं आहे. ओके ओके. व्हॉट आर द इंटेक्स, म्हणजे किती वेळा इंटेक असतो सर? जॉर्जियामध्ये ऍक्च्युली इंटेक सिंगल इंटेकच असतं होतं. आधीपासूनच सिंगल इंटेक होता. बट मीनवाइल सिन्स this session they are having a little change because due to this pandemic this admissions have been changed, means admission has been prolonged, delayed. So now this year the admission will be continuing till the month of December. Yes. But there are some institutions also which have two intakes. एक स्प्रिंग आणि एक ऑटम. Autumn. They're institutions. हो, इंटेक्स असतात. But it is not common for all the colleges. हा, म्हणजे प्रत्येक युनिव्हर्सिटी हा ऍप्लिकेबल नाहीये. दुसरं मी एक अजून क्लिअर करून देतो आता मुलांना. तुम्हाला भरपूर तुम्ही व्हिडिओज बघितले असेल, इंस्टाग्राम, हे युट्यूब, लोक दुसरे कन्सल्टंट्स आहे, भरपूर लोक आहे की नाही तिथे 5 year कोर्स आहे, कोणी म्हणतो तिथे 6 year कोर्स आहे, कोणाचं बोलणं आहे तिथे एमबीसी नाही आहे. तर आय क्लिअर पॉईंट वाईल आन्सरिंग यू. Number one, when you say it is a 5 year course or it is a 6 year course, see the entire. I have got माझ्याकडे एक्झाम्पल्स आहे दोघे गोष्टीचे, म्हणजे आय हॅव proofs of both the things. Number one, when you say it is a 5 year course, when someone says it is a 5 year course, yes, there is a 5 year course also. Along with that, there are colleges which are having 6 year course. To be more specific, तिथे जे एज्युकेशन सिस्टम आहे, जे मेडिकल एज्युकेशन आहे, जे MD डिग्री हॅज बीन डिवायडेड इंटू 360 ग्रेड्स. ECTS म्हणतात त्याला. त्याला सिंपल भाषामध्ये 360 बुक्स आहे त्याच्यासाठी. आणि गव्हर्नमेंट ऑफ जॉर्जिया सेज की वन स्टुडंट आफ्टर 12th फक्त 60 बुक्स वाचू शकतं एक वर्षात. म्हणजे एक लिमिट, जे गव्हर्नमेंट म्हणतात की एक लिमिट आहे मुलाची, एक स्टुडंटची लिमिट आहे की बाबा तो एक वर्षात 60च बुक्स वाचू शकते, म्हणजे ते 60 पॉइंट. ECTS, येस, राईट. तर तसं बघायला गेले तर 60 into 6 makes it 6 years. But along with that, I have got documentary evidence. Along with that, there are institutions who have taken the permission from Ministry of Georgia that we will be giving. They are having their own hospitals within their premises. They have taken the permission from the government, and which is a notified letter that they can also teach 72 to 75 grades per year. And if we take it by the 72 or 75 per year, the total span reaches up 360 will be covered in 5 years. So where is the question lies that people say it is for 5 years, people say it is for 6 years. In the same college like New Vision, there is a course of MD medicine is for 5 years as well as for 6 years. So this is no question of degrading some college. Ki bhai, this college has got this much, this college has got 5 years, this college has got 6 years. Every college has got different. Means DTMU is one of the best colleges over there, amongst the best college. It is of 6 years. It is teaching by USMLE pattern. It has got one of the bestest result. FMCG मध्ये 72% result आहे त्याचा. 72% result आहे DTMU चा. सब तो महाग कॉलेज, सब तो बेस्ट कॉलेज, USMLE पॅटर्नचा कॉलेज. माझ्याकडे मी एक स्टुडंटला पाठवला तिथे, तिचे 490 मार्क्स होते लास्ट इयर. नोएडावरनी नोएडाची मुलगी आहे. 490 मार्क्स मध्ये ती तिथे DTMU मध्ये शिकते, and she has topped the university.
maybe top or one or first or second rank. When if we come for the discussion for this 5-year courses, I have students, माझ्याकडे स्टुडंट्स आहे, पुण्याचे स्टुडंट्स आहे माझे. मी आता वेबसाईटवर लॉग आम्ही फेसबुकवर आता लॉग मीन्स ते Details त्यांचे upload डिटेल्स पाठवून करणार देणार आहे. आहेत. Yes. ते बोले 2015 मध्ये जॉईन केलं तर 2020 मध्ये पास झाले Pass ते. झालेले आहेत. आणि माझ्याकडे असे पण स्टुडंट्स ज्यांनी FM न्यू विजन युनिव्हर्सिटीमध्ये शिकत होते, त्यांनी ते FMCG पण फर्स्ट अटेम्प्ट मध्ये क्लिअर केलं आणि चांगले मार्क्स आणले. असं नाही. So basically, what I want to say, I don't want to discuss about anything. The thing is, what is correct is correct. What is right is right. There are students, there are colleges with 5-year courses also. There are colleges with 6-year courses also in Georgia itself. Okay. Yeah, next, I'll sir, go with the answer questions. दुसरा क्वेश्चन आपल्याला आहे, इज देयर एनी चान्स फॉर नॉन क्वालिफाईड स्टुडंट्स या वर्षी? Only this year. या वर्षी गव्हर्नमेंटने एक एक्सक्यूज म्हण एक Circular हेल्प passed आहे. एक सर्क्युलर पास केलेला आहे फॉर ऑल द स्टुडंट्स इंडियामध्ये ज्यांनी नीटमध्ये फेल झाले ते पण कुठे पण फॉरेन कंट्रीमध्ये जाऊन जॉईन करू शकतात, पण त्यांना आता नेक्स्ट जे नीटचं एक्झाम येणार त्या एक्झामला परत येऊन एक्झाम देऊन आणि त्याला पास करावं लागेल, तर ते कंटिन्यू करू शकतात MBBS. जर तुम्हाला इंडियामध्ये प्रॅक्टिस करायचं असेल तर तर पण Otherwise- जनरली काय असतं, सगळे स्टुडंट्स ऑलमोस्ट ऑल द स्टुडंट्स वॉन्ट टू कम बॅक टू इंडिया अँड नाही प्रॅक्टिस. डेफिनेटली, बट हा, काही जे असतात जे की त्यांना स्टुडंट्स US DTME किंवा- सारखे जाते कॉलेजला जातात हम्म. ते USMLE साठी टार्गेट त्यांचा USMLE असते, Yes, तर मग yes. ते लोक US ला जातात. किंवा इव्हन अदर ऑप्शन जसं तुम्ही मागच्या वेळेला सांगत होतात इन डिटेल्स, तुम्ही जर्मनीला सुद्धा पीजी हा, तिथे करू शकतात हे लोक, पीजी करू शकतात ते. दॅट इज अ व्हेरी लॉंग स्टोरी. दॅट्स अ व्हेरी लॉंग स्टोरी. I believe in today. I believe in a plan, but at least let the child complete the MBBS first. डेफिनेटली बरोबर आहे. सर अजून एक क्वेश्चन आहे, इज द इंटर्नशिप इन जॉर्जिया कन्सिडर्ड व्हॅलिड इन इंडिया? Yeah, it is considered. Yes, it is very much considered valid in India. After completing internship, you come back over here. The thing is, this year again there's a problem. I'll tell you why. I'll tell you with all the countries. आधी काय होत होतं, जेव्हा मुलं तिथे शिकायला जात होते, तिथून पास करून आले इकडे येऊन म्हणजे आपले इंडियामध्ये येऊन त्यांना FMCG ची एक्झाम देतात. ते लोक एक्झाम दिलं की ते पास होतात. जेव्हा ते पास झाले त्याच्यानंतर त्यांना 1 वर्षाची इंटर्नशिप करावी लागते, असं रूल होतं. ठीक आहे. आता या वर्षी त्यांनी काय केलं, आता जसं 2023 मध्ये NM नवीन जे बिल आलेलं आहे त्याच्यात काय आहे, मेडिकल बिल जे आहे NMC जे नॅशनल मेडिकल काउन्सिलने काय केलं की एक नेक्स्टची परीक्षा ठेवली. नेक्स्टची परीक्षामध्ये जे इंडियामध्ये मुलं MBBS चे शिक्षण करतात त्यांचं जे फायनल इयरचा एक्झाम असणार तो त्यांचा नेक्स्टची परीक्षा असणार, त्याच्यानंतर ते इंटर्नशिप करणार आहे इंडियामध्ये. तसंच बाहेरचे जे मुलं येणार आहे, ज्या कंट्रीजला एक्झाम्प्ट केलेलं आहे, तसंच जॉर्जियामध्ये पण एक्झाम्प्ट केलेलं आहे की तिकडची इंटर्नशिप इथे व्हॅलिड आहे. तर तिथून आले पास करून आले की इथे येऊन इंटर्नशिप करून आले की इथे एक्झिटचं एक्झाम द्यायचं त्यांना नेक्स्ट, आणि ते पास झालं की ते हॅव अ लायसन्स टू प्रॅक्टिस इन इंडिया. as well as NMC जी आता PG ची P- seat and पण- लेटर ऑन डाऊन द लाईन असं NMCचा असा प्रपोजल आहे की नेक्स्टची परीक्षा दिल्यानंतर ज्या पर्सेंटेज येणार तुम्हाला, मार्क्स येणार, त्याच्या डिपेंडिंग ऑन दॅट तुम्हाला ते रँक, त्या रँकवर तुम्हाला जे कॉलेजमध्ये PG भेटू शकते ते तसं प्रोव्हिजन आहे. Yes. सर एक क्लायमॅटिक कंडिशन्स ऑफ जॉर्जिया वरती You can tell them better climatic conditions. नाही डेफिनेटली सर. सर बेसिकली जॉर्जियाला जाऊन सुद्धा Like, आलेले आहेत. भरपूर जा गेले, but climatic conditions are as good as India. I don't find it, but only summers are bad. बाकी it's not that good. आणि तिथला मॅक्झिमम सुद्धा 24 to 25 डिग्री 25 सेल्सिअस, तर ते आपल्या इकडे युजली आपण खूप स्टेबल असतो त्या टेम्परेचर. It is unlike Russia. It is unlike Canada. It is unlike those countries where it is snow everywhere and every time. It is unlike those. Lot of students have gone to Canada and have come back also because of the climatic condition. हो. But that does not, माझं असं बोलणं नाही की तुम्ही कॅनडाला नाही नका जाऊ, असं बिलकुल एकदम बोलणं नाही. पण क्लायमेटिक कंडिशनचं बोलण्यात आलं, कुणाला ऍडजस्ट होतं कुणाला होत नाही. नाही डेफिनेटली, म्हणजे कॅनडा म्हटलं की आपण तो स्नो एन्जॉय करायचा विचार करतो, तर सेम इट्स Snow is good to enjoy for holidays, not 24 or 365 days. हा, आणि एक टेम्परेचर काही टाइमासाठी असतं जॉर्जियामध्ये जे कोल्ड म्हणून तुम्ही 0 डिग्रीच्या फक्त अराउंड 0 डिग्रीला फॉल होतं, पण त्याच्यापेक्षा जास्त नाही. सो इट्स बेरेबल आणि इन्सुलेटेड हीटर्स ऑलरेडी असतात Everywhere it is. तिथे हॉटेल्स घर सगळं काय असं बनलेलं असं आहे की ते वॉर्म बसतं. आणि तुम्हाला एसी सुद्धा इन्स्टॉल्ड असतात, म्हणजे जेणेकरून गरमीमध्ये सुद्धा तुम्हाला त्रास होणार नाही. सो व्हॉट इज द Duration of studying Georgia, it is 5 years as well as 6 years. both?
And basically, in short, it is 360 grades. Grades. You have to complete 360 grades. Is there any vacation in Georgia? Of course. There is a July and August is the vacation time. You can come down to India. And also January जिथे जेव्हा January आपण जेव्हा खूप कोल्ड असते मुलं घेऊन जातात. त्याच्यात बट काय? दॅट इज 15 डेज असतं बट तुम्ही जॉर्जियामध्ये राहिल्यानंतर तुम्हाला वाटणार नाही यावंसं बिकॉज खूप ब्युटिफुल माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे की माझे जितके स्टुडंट्स गेले 99.9% स्टुडंट्स आर व्हेरी व्हेरी हॅपी ओव्हर देअर. And in this lockdown also, there are hundreds of students who have not come back to India because they found it safer over there. एक क्वेश्चन आलेला आहे. What is the scope of employment after pursuing MBBS from Georgia? Who gets more benefit from the point of employment? Uh, from the point of employment, if you ask me, people from Georgia get an upper hand in employment over there. Do you think की आपण इंडियामध्ये पण इथे जे आपण आपल्या देशात स्वतःच्या देशात पण आपण आपल्या लोकांना जास्त इम्पॉर्टन्स देणार, त्याच्यानंतर बाहेरचे आलेल्या लोकांना देतात. एम्प्लॉयमेंट आहे तिथे, पण जनरली काय असते, लोकांना जे मुलं आपले MBBS करतात, आयदर दे वॉन्ट टू सॉरी they want to come back to India or they want to practice in some other European country. Because after doing MBBS from there, which is actually called an MD program, you can practice in other countries also. Next. म्हणजे त्यांना स्कोप लाईक इंडियन स्टुडंट सारखाच आहे इन शॉर्ट. Yes, they can practice over there. एक क्वेश्चन आहे. जॉर्जिया इज जॉर्जिया सेफ कंट्री फॉर परफॉर्मिंग MBBS स्पेशली फॉर गर्ल्स? Yes. It is the safest. I have sent maximum amount of girls. I have sent 80%. 80% girls. I have sent more than boys. Means in my tally, not other people what they have sent. ओके. जॉर्जियामध्ये आणखी भारतीय विद्यार्थी असतील का? There are more than 5,000 students studying over there, or more than that. There are more than 5,000 students, and a big chunk of students are from South and from Maharashtra, interior Maharashtra also. There are a lot of students. Okay. May I get your contact number? Shubham, डेफिनेटली लास्टला मी कॉन्टॅक्ट नंबर देणार आहे, आताही देते. टोल फ्री वर आमच्या तू कॉल कर. यू विल बी डायरेक्टेड, तुला डायरेक्टली आमच्या काउन्सिलर्सचे डिटेल्स दिले जातील. दॅट इज 1800226979. आणि तू आपल्या वेबसाईटवर सुद्धा जाऊ शकतोस. दॅट इज www.sreceducation.com. त्याच्यावरती जाऊन तू आपल्या ब्रांच ऑफिस मध्ये कॉल करून डायरेक्ट काउन्सिलर्सची कॉन्टॅक्ट करू शकतोस. ओके. नेक्स्ट. सर, I had attended your last video also. Could you please let me know it's feasible it's to wait second state counseling in India or abroad, or to join abroad? That's a very nice question, a very valid question. बघा, जसं की ऑल द स्टुडंट तुम्हाला सगळ्यांना आपले आपले मार्क्स भेटले. स्टील बघा, मी तुम्हाला एकदम क्लिअर करतो. 150, 200, 250, 300, 350, 450. If you have marks till 400, I would suggest you either बघा, मी कोण नाही होत बोल. If I suggest you not to repeat, maybe you may listen to me or you may not listen to me. There are 2-3 things which are to be actually noted and taken care of by every student. If you are thinking of going abroad with 250, 30 marks, 60, 70, 80, 90, 300 marks, I guarantee you are not going to get a seat in India. Take anyway, if you still want to try your luck, I would suggest you to माझं असं बोलणं की तुम्ही काय करू शकता, तुम्ही फॉरेनच्या कॉलेजमध्ये जिथे पण तुम्हाला इंटरेस्ट आहे, तुम्ही ते आपल्या स्वतःला रजिस्टर करून आपलं एक ऍडमिशन फॉर्म वगैरे भरून आणि रजिस्ट्रेशन कॉलेजकडनं करून घ्या. सिक्युअर आपली एक सीट सिक्युअर करून टाका तिकडे त्या कॉलेजला. मग काय होणार, जसं जसं वेळ जाणार आहे, चांगले जे कॉलेज असणार, जे ब्रँडेड कॉलेज असणार, जिथे शिक्षण खूप छान असणार, ते कॉलेज संपणार. देन यू विल नॉट बी लेफ्ट विथ अ गुड कॉलेज. Then after paying money also, you will have to go to a college which is downtown. Yes. Next. एक क्वेश्चन आहे. इज IELTS TOEFL कंपल्सरी आहे का? No, it isn't. No, IELTS and TOEFL is not compulsory. But generally काय असतं की जितके कॉलेज आहे, जसे आम्ही जे कॉलेजला काम करतो, आम्ही लोक ते स्काईपवरनं इंटरव्ह्यू करून घेतात स्टुडंटचा. स्काईपचा इंटरव्ह्यू करून घेतात. ते इंग्लिश प्रोफिशियन्सी ते स्वतः कॉलेजवालेच करून टाकतात.
कॉलेजचे लोक इंटरव्ह्यू करतात आणि ते जे व्हिडिओ असते म्हणजे ते रेकॉर्डिंग असते ते आम्ही एमबीसीला पाठवून देतो, नाही तर तिथे कॉन्सुलेटला पाठवून देतात. डेफिनेटली सर, मध्यंतरी IELTS आणि TOEFL जसं जॉर्जियाने कंपल्सरी केलं होतं. हा केलं होतं ते. दॅट वॉज द रिझन बाय, तुम्ही हे ऐकलं पण असेल की एक चंक ऑफ स्टुडंट्स वर सेंट बॅक फ्रॉम जॉर्जिया, डिपोर्टेड, which actually became a very big story all over India. बऱ्याच प्रमाणात म्हणजे Students were जॉर्जियासाठी deported, मुलांना students were deported, students were deported. There was, everyone should get into the, you should तुम्हाला थोडा विचार करून थोडा you have to get into the story, कशाला डिपोर्ट झाले, तर कोणते स्टुडंट्स होते, बरोबर. मग ते स्टुडंट्स कोणते सिटीचे होते मी तुम्हाला सांगतो. दॅट वॉज दे ऍक्च्युली these students never had the Skype test. After that only we started this, the colleges started with the कारण Skype test. प्रत्येक You कंट्रीचे something explain. कसं आहे की बऱ्याच रुरल एरियामध्ये, म्हणजे मी असं नाही म्हणत, पण एखाद्या कंट्रीमध्ये जाण्यासाठी तुम्हाला एक इंग्लिश ही एक बेसिक लँग्वेज आहे जी खूप कंपल्सरीली बाहेरच्या देशात गेल्यावर तुम्हाला बोलावं लागते. किंवा एक्झाम्पल तुम्ही इव्हन एअरपोर्टला जरी गेलात तरी तुमच्याकडे बरोबर त्या अथॉरिटीज इंग्लिशमध्ये कन्व्हर्सेशन करणार किंवा बोलणार. त्या दरम्यान असं आढळलं आलं, म्हणजे असं लक्षात आलं तिथल्या बॉर्डर ऑफिसर्सच्या की बेसिक रिक्वायरमेंट जी इंग्लिश आहे ती सुद्धा त्या मुलांना व्यवस्थित बोलता नाही आली, किंवा बॉडीमध्ये बोन्स किती आहेत हा प्रश्नाचं सुद्धा उत्तर त्यांना देता नाही आलं जेव्हा त्यांनी विचारलं की तुम्ही कुठल्या कोर्ससाठी अप्लाय केलंय. सो त्या दरम्यान ही अशी गडबड झाली आणि मग जसं सर सांगतात It was a chaos everywhere all over India. हो, आणि त्या दरम्यानच बरेचशा स्टुडंट्सनी जॉर्जियामध्ये जाण्याचा निर्णय म्हणजे रिपेअर केला किंवा ते बॅकआउट झाले त्याच्यामधून. म्हणजे हा बराचसा प्रकार ऍक्च्युली काही मिसअंडरस्टँडिंग मुळे घडला आणि त्याच्या बऱ्याचशा गोष्टींनी वेगळं रूपांतर झालंय. मग नंतर ते लोक गेले पण, त्या स्टुडंटला परत पाठवलं पण लोकांनी, Yes. त्याचे काय प्रॉब्लेम, ते परत गेले पण थोडंसं कोर्स करून आणि ते परत स्टुडंट्स गेले पण. नॉट ऑल द स्टुडंट्स पण भरपूर स्टुडंट्स गेले पण, बरेच स्टुडंट परत गेले. ओके. एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे सर MBBS इन जॉर्जियासाठी? एमबीबीएस इन जॉर्जिया तुम्ही नीट पास करून जा आणि तुम्ही जॉईन करू शकता. आणि 12th तर सगळ्यांचा, बट नीट तुम्ही पास तेव्हाच करा. नीट यू आर एलिजिबल, यू कॅन गो. वन्स यू आर एलिजिबल ऑफ नीट यू कॅन गो. 12th पासिंग पर्सेंट तसंच आहे, ते फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आणि इंग्लिश मध्ये 50% मार्क्स पाहिजेच पाहिजे आणि कॅटेगरीला कमी. बरोबर. सर, फॉर प्रॅक्टिस इन युरोप स्टुडंट हॅव टू पास एक्झिट एक्झाम. डिपेंड्स कंट्री कुठली चूज करताय. डिपेंड्स तुम्ही एक्झिट एक्झाम कोणतं एक्झिट एक्झामचं बोलणार, म्हणजे विच एक्झिट एक्झाम आर यू टॉकिंग अबाउट? राहील तुम्हाला इंडियामध्ये प्रॅक्टिस करायचं, तुम्ही इकडे येऊन आपला एक्झिट एक्झाम द्यायचं, नेक्स्ट एक्झाम द्यायचा, लायसन्स घ्या आणि प्रॅक्टिस करा. कारण प्रत्येक कंट्रीला एक वेगळी एक्झिट एक्झाम असते. बट तुम्ही स्पेसिफिकली राहील सांगितलं तर इट विल बी बेटर, आम्ही तुम्हाला जास्त नीट सांगू शकू. बघा, माझं सगळ्यांना असं बोलणं आहे, जे पण माझे ऑडियन्स आहे, ज्यांना आम्ही ट्राय करतो जितके क्वेश्चन आले आम्ही त्याचं रिप्लाय तयार करून देतो तुम्हाला. पण तरी पण जे इफ यू आर लेफ्ट विथ सम क्वेश्चन, तुम्हाला काहीतरी अजून विचारायचं असेल तर तुम्ही आमचे लोकल ऑफिसर्स आहेत तिथे फोन करून विचारू शकता. ते आमची अपॉइंटमेंट घेऊ शकता, तुम्ही येऊ शकता, त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही. अँड दॅट इज नॉट चार्जेबल ऑल्सो. ओके. हो, आजच एका टीचर आहेत ते, आणि त्यांनी तुम्हाला एक प्रश्न केला होता की तुम्ही हे जे मार्गदर्शन करताय ते फ्री आहे की तुम्ही त्याची काही फी आकारता? नाही डेफिनेटली हे जी मुलं आहेत किंवा मुली आहेत त्यांच्या पालकांना ह्या फील्ड बाबतीत जे नॉलेज नाहीये, त्याच्यामुळे सरांनी हा इनिशिएटिव्ह घेतलाय की त्यांच्या प्रश्नांची उत्तरं ते लाईव्हली येऊन देतील, की जेणेकरून जे काही मार्गदर्शन त्यांचं करता येईल माझ्याकडनं जितकं तुम्ही इन्फॉर्मेशन घेऊ शकतात, यू आर मोस्ट वेलकम टू आस्क मी. केव्हा पण फोन करा आणि विचारा. डेफिनेटली सरांचे भरपूर सोशल प्लॅटफॉर्म वरून तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. फेसबुक जसं तुम्ही आता बघता ते तर आहेच, फेसबुक आहे, क्वाराबर आहे, क्वाराबर Instagram तुम्ही आहे, इंस्टाग्राम, बरेचसे बरेच क्वेश्चन जिथे पण क्वेश्चन तुम्ही विचारू शकता माझ्याकडे. या. ते काय इश्यू सॉरी. ओके. शारदा यादव विचारतात आहे की मीडियम ऑफ टीचिंग काय असणार आहे जॉर्जियामध्ये? Medium of teaching is English over there because English is a spoken language as well as Georgian is also one of the languages. One more thing I'll tell you. तुम्ही कोणत्याही कंट्रीला जा, तिकडची लोकल लँग्वेज तुम्हाला शिकायला लागेल. इफ यू वॉन्ट टू प्रॅक्टिस और इफ यू वॉन्ट टू स्टे ओव्हर देअर, इफ यू वॉन्ट टू स्टडी ओव्हर देअर, तुम्हाला ते लँग्वेज शिकायला लागते. फॉरगेट अबाउट फॉरेन कंट्री. तुम्हाला इंडियामध्ये पण अगर जे तुम्ही नॉर्थ साईडचे राहणारे आहे, तुम्ही जे महाराष्ट्राला आले, महाराष्ट्रामध्ये तुम्हाला तुमचं इथे तुम्ही जॉब केला, काय करायला आले, तुम्हाला इकडची लँग्वेज शिकवाच लागेल. बेसिक मराठी साधारण बेसिक मराठी तर यायलाच पाहिजे ना. अदरवाइज हाय विल यू कम्युनिकेट विथ पीपल. ऑटोवाला आहे, रिक्षेवाला कसं कम्युनिकेट करणार तुम्ही? लोकल तर
असं आहे, जॉर्जियन इज अ व्हेरी सिम्पल लँग्वेज ऑल्सो. Yes. आणि आपले जे स्टुडंट्स ऑलरेडी आहेत तिथे, honestly speaking, they have started speaking wonderful Georgian. Because once you become a doctor, and in the course of becoming a doctor, तुम्हाला ते लोकांशी बोलाच लागते ना, and they are more comfortable to understand with Georgian. But no doubt, English is one of the spoken languages over there. So the teaching is done strictly in English. ओके. एक पुढचा प्रश्न आहे, टोटल कॉस्ट काय येते सर, इन्क्लुडिंग फूड आणि मी तुम्हाला सांगतो, एक जनरल आयडिया सांगतो. म्हणजे एक एव्हरी प्रत्येक कॉलेजचं डिफरंट फीस असते. तरी पण मी एक आउटलाईन सांगतो. $4,500 पर इयर पासून $8,000 पर इयर. म्हणजे म्हणजे अगेन स्पेसिफिकली $4,500 पण फीस आहे कॉलेजची, $5,000 पण आहे, $6,500 पण आहे, $8,000 पण आहे पर इयर, दरवर्षी. तर हे तुमची चॉईस आहे, तुम्ही कॉलेज कोणतं घेतात. 4,000 वाला घेता, 4,500, 5, 5.5, 6, 7, 8, 8.5 कॉलेज, 8 पर्यंत आहे, 8 पर्यंत फीस आहे. $8,000 पर इयर. $8,000 म्हणजे 8 into 7 is 56. It's 8,750, around 6 lakh rupees. 6 lakh rupees फीस पण आहे, 4 लाख फीस आहे, 3.5, 4, 5.5, 6.5, 7 अशी फीस आहे. हॉस्टेल तुम्ही कुठे पण बघायला गेले, $2,500 ऑल ओव्हर जॉर्जिया. ऑल ओव्हर जॉर्जिया. मॅक्सिमम कुठे गेलं तर $3,000 पर्यंत. $3,000 म्हटलं तर आपलं 7,020 पण म्हणजे 24, साधारण 2,40,000 एक वर्षाची 1,80,000 ते 2,00,000 हा आपला Hostel असतं. हॉस्टेल आणि मेसचा खर्च जातो दरवर्षी. दरवर्षीचा. सो ओके ओके, थँक यू सर. आय हॅड हर्ड दॅट इन मेनी कॉलेजेस अब्रॉड सीट्स आर फुल. Also, please suggest me a good university in Georgia where education is good for Indian students. Okay. ओके. आज दिस हे पण चांगलं क्वेश्चन आहे की मीन्स बहुत सारे कॉलेज भर गए हैं. येस, दैट्स ट्रू, लॉट ऑफ कॉलेजेस आर फिल्ड अप. बट इफ यू आस्क मी फॉर चॉईस ऑफ कॉलेजेस, देन आय हॅव गॉट अ बिग लिस्ट. तरी पण मी सांगतो, अकॉर्डिंग टू मी, New Vision is a very good college. New Vision is a very good university. Then we have Eastern European is a very good university, and one of the best one is DTMU, David Villani Medical University. It is one of the best ones. Then we have Sota Rusta Valley in Batumi. Then we have Gao Medical College. Yes. It's one of the very good colleges. Very, very good colleges with good education, good infrastructure, good hostels. Teaching is good. Now, if you talk of the new university, which is Eastern European University, it is coming up very well. Next. अंश गुप्ता आपल्याला विचारतात, is MBBS degree from Georgia valid in India? This is already being answered. That yes, It is being valid once after you clear the next yes, exam. It's valid in India. What is the last date of admissions in Georgia, sir? 15th of December. Is there a difference in the amount of fees for NEXT NMC or USMD pattern in the College of Georgia? म्हणजे ज्यांना पुढे जाऊन USMLE करायची आहे आणि NEXT एक्झाम, म्हणजे ह्या अमाउंट मध्ये काही डिफरन्स पडतो का? अमाउंट मध्ये? येस. येस, असं आहे. मला असं बोलणं की जे USMLE पॅटर्न, ज्या एकच इन्स्टिट्यूट आहे तिथे, त्याचं नाव आहे DTMU, डेव्हिड तिबलानी मेडिकल युनिव्हर्सिटी. त्याच्यात जे टीचिंग आहे MBBS ची, म्हणजे MD प्रोग्राम आहे, त्याच्यात जे बेस लेवल मीन्स सिलेबस आहे तो USMLE पॅटर्न वर आहे. तर तिथे शिक्षण USMLE पॅटर्न वर असते. बिकॉज मॅक्सिमम स्टुडंट तिथे जॉईन करतात, त्यांचा एमच असतं की ते लोक पुढे जाऊन USMLE पार्ट 1 पार्ट 2 देऊन आणि GS ला शिफ्ट होणार. तर त्याची कॉस्ट पण जास्त आहे. बाकी कॉलेज सगळे एमच्या सिलेबस वरच शिकवतात. ओके, राहिल हॅज आन्सर्ड UK साठी प्लॅब एक्झाम, दॅट इज प्लॅब 1, प्लॅब 2 तुम्हाला एंट्रन्स एक्झिट म्हणजे जी एक्झिट एक्झाम आहे तुम्हाला क्लिअर करायला लागते. Shweta is asking, is there any age limit for studying MBBS from Georgia? No, there's no age limit to study for MBBS in Georgia or Russia or Ukraine. The only thing is ki if you want to, but India there is an age limit. When going from India there is an age limit. To give a NEET exam there is an age limit. Yes. Badri Prasad Chaudhary, fee structure for MBBS in Georgia including accommodation. I have just told Badri Prasad ji, I will, if you want, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही मला फक्त मेल लिहा, मी तुम्हाला दर सगळे कॉलेजच्या डिफरंट वेगळ्या वेगळ्या फीस मी तुम्हाला सांगून देतो. ऍव्हरेज तुम्हाला सांगतो $4,500 पासून
$8,000 पर्यंत फीस आहे आणि हॉस्टेल $2,500 पासून $3,000 पर्यंत पर इयर फीस आहे. आपल्याला शीतल विचारतात, सर आय एम फ्रॉम दिल्ली, is there any contact number of your counselors other than your toll free number? Yeah, of course there is college. Why don't you log into our website www.sreceducation.com. आपलं दिल्लीला पण ऑफिस आहे, दिल्लीला कनॉट प्लेसला ऑफिस आहे. तुम्ही फक्त अगर SREC लिहिणार दिल्ली, तुम्हाला सगळं काही डिटेल्स भेटणार आहे. नंबर पाहिजे ऑनलाईन नंबर पण भेटणार, सगळं काय दिलेलं आहे तिथे. एव्हरीथिंग इज गिवन ओव्हर देअर. Okay. दिलीप आपल्याला विचारतात, is hostel compulsory for students during the whole 6 years? No, 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 no. It is not compulsory. Hostel is not compulsory for 6 years, but it is in fact not compulsory for first year also. But I suggest the children to at least stay in the hostel for the first year. काय तुम्ही नवीन जागा आहे ते लँग्वेज तुम्हाला येत नाही. तुम्ही तिथे 1 वर्ष हॉस्टेलमध्ये राहा. ते लोक तुमचे हॉस्टेल कॉलेजवाले तुमची केअर करणार आहे. तुम्हाला काय पण हवं आहे ते अरेंज करणार आहे. एकदा तुम्हाला त्या सिटी त्या एरियाला ओळखला, तुम्ही सगळं काय तुम्हाला माहित पडलं, मग तुम्ही बाहेर जाऊन राहू शकतात ना. डेफिनेटली. आणि तुम्ही ज्या तुमच्या बरोबर ऑलरेडी तुमच्या बरोबर अभ्यास करताय ती स्टुडंट सुद्धा तुमच्या बरोबर तिथे असणार आहेत, त्यामुळे त्यांच्या बरोबर तुमचं रिलेशन डेव्हलप होणं सुद्धा गरजेचं आहे. सो इट इज बेटर की तुम्ही पहिल्या वर्षी हॉस्टेलला ऑप्ट करा आणि सेकंड इयर तुम्ही जसं सर म्हणतात की तुम्ही नेक्स्ट इयर पीजी मध्ये राहू शकतात, बाहेर जाऊन राहू शकतात. तुम्ही आपले एक ग्रुप बनवून 3 लोक 4 लोकांचा ग्रुप बनवून राहू शकतात तिथे. म्हणजे आधी आता पण जे हॉस्टेल्स दिलेले आहे दॅट इज 2 शेअरिंग and 3 sharing. Unlike other countries, I have seen the students going to other countries also, where 7 students are staying in the same room. Yes, yes. There are countries where the students are going आणि लेकरांना स्वतः जेवण बनवावं लागते. दॅट इज पॅथेटिक. MBBS चे शिक्षण करताना जर मुलाला सांगितलं की तुम्ही जेवण पण बनवा स्वतःसाठी, आय डोंट थिंक इट इज पॉसिबल फॉर द चाइल्ड टू पास द एक्झाम. MBBS इज नॉट दॅट इझी. इट इज नॉट सोपं नाही. सर म्हणजे सेकंड इयर पासून जसं सेकंड इयर पासून मुलं जातात. आता इतके भरपूर स्टुडंट्स इंडियाचे पोहोचले तिथे की तिथे इंडियन कॅन्टीन चालू झाले, इंडियन टिफिन चालू झाले, इंडियन रेस्टॉरंट चालू झाले, इंडियन मसाले पोहोचले तिथे. टिफिन सर्व्हिस अवेलेबल आहे. So, बऱ्याचशा The गोष्टी best part, it's safest, it is cheap. Unlike Philippines, it's not costly. This country is cheap. People are very, very good. Food habits are very good. Food habits जसं are तुम्ही very म्हटलं मागच्या वेळेला की ते ऑर्गॅनिक फार्मिंग होतं. There is one more, the biggest thing. There is no pesticide used in entire Georgia. No pesticides. सेंद्रिय शेती. येस. Why should you opt for study MBBS in Georgia? डेफिनेटली आता जसे पॉइंट्स सरांनी सांगितले. बेटा मी इतके वेळ झाला समजत की कशाला काय करायचं. ओके. Is it better to take a drop or pursue MBBS in Georgia? गौरी प्रधान, आधी अगर तुम्हाला आपले स्वतःचे नीटचे मार्क्स सांगितले असते तर मला इट वुड हॅव बीन इझी की तू कारण ड्रॉप कसं घ्यायचे नाही आहे, घ्यायचे. बघा, जे तू 12th या वर्षी केली आणि तुला 200 300 250 400 मार्क्स आले, बिलो 400 आले तर रिपीट करायची काय गरज नाही. रिझन जे 400 अगर या वर्षी आले पुढच्या वर्षी 500 येणार आहे. आणि ज्या 150 आणि 500 बरोबर आहे, 150 वाल्याला सीट भेटणार ना 500 वाल्याला सीट भेटणार. डेफिनेटली. तुम्ही लास्ट फेसबुक जर सरांचं चेक केलं त्यामध्ये त्यांनी ते कम्प्लीट तुम्हाला डिस्क्रिप्शन दिलेलं आहे की कसं तुम्हाला ह्या वर्षी ते अवेलेबल सीट नाही होऊ शकत किंवा तुम्ही कसं डिसिजन घ्यायचं आहे त्याच्यावरती. तर तुम्ही नक्की लास्ट व्हिडिओ सुद्धा चेक करा जर तुमचा हा सगळ्याचाच प्रश्न असेल तर. एक क्वेश्चन आलेला आहे, थँक्यू फॉर गिव्हिंग सच इन्फॉर्मेटिव्ह आन्सर. I'm really looking forward to this country, but I want to ask something. Why some people in India are promoting Georgia negatively to study MBBS? Just wish to know your opinion. बघा मिस्टर श्रीवास्तव, हे तर सगळ्याकडेच असते ना की हे कॉलेज चांगलं नाही, ते कॉलेज चांगलं आहे, आम्ही जे विकतो ते चांगलं आहे, बाकी सगळं खराब आहे, असं कधी पण नसतं. एव्हरी स्टुडंट, सगळे पालकांना माहित आहे की कोण काय बोलतो. हा थोडा इम्पॅक्ट असते. स्वतः आता नेट एक असा फॅसिलिटी, तुम्ही इंटरनेटवर जा, कोणाचं नाव लिहा, कोणाचं कंट्री लिहा, कोणाचं कॉलेज लिहा, तुम्हाला सगळं काय दिसते. कशाला कोणाचं ऐकून घ्यायचं. बरोबर. स्वतः जाऊन बघा ना, स्वतः नेटवर बघा, स्वतः नेटवर टाईप करा आणि बघा, सगळं तुम्हाला भेटते. नेगेटिव्ह बोलणाऱ्याला आपण काय करू शकतो, कोणी काय करू नाही शकत. व्हॉट इज द ऍडमिशन प्रोसेस इन जॉर्जिया? जसं म्हटलं मी अगोदरच, यू हॅव टू बी नीट क्वालिफाईड असणं गरजेचं आहे. आणि जर या वर्षी तुम्ही नीट क्वालिफाईड नसाल
जसं मगाशी सरांनी सांगितलं, यावर्षी MCI ना तुम्हाला एक अपॉर्च्युनिटी दिलेली आहे की तुम्ही यावर्षी ऍडमिशन घेऊन नेक्स्ट इयरला नीट क्वालिफाय होऊ शकता. अँड आणि देन तुम्ही परत जाऊन तिथे कंटिन्यू करू शकता सेकंड इयर पासून. येस, फक्त तुम्हाला एक्झाम द्यायसाठी इथे यावं लागेल, एक्झाम देऊन आणि क्लिअर करायचं. clear करायची. आणि Yes. क्लिअर करायचं खूप सोपं असतं बघा. अगर नीटची परीक्षा बघितली तर काय सर 360 मार्क्सची तुम्हाला बायोलॉजी आहे, फिजिक्स केमिस्ट्री 180. फक्त तुम्ही जे बायोलॉजीचा एक्झाम दिला, फक्त बायोलॉजी शिकले, बिकॉज MBBS करणार तुम्ही तिथे करायला गेले तिथे पण बायोलॉजी वुड बी द बेस्ट. Yes. फक्त बायोलॉजी तुम्ही शिकले 360 मध्ये 150, मला वाटत नाही की नाही येऊ शकत. ओके, गौरीने मगाशी सांगितलं की तिला मार्क किती आहेत. इट इज बेटर टू टेक अ ड्रॉप और परस्यू MBBS इन गौरी प्रधान तुला 370 मार्क्स आहे, ठीक आहे. अगर जे तू ड्रॉप पण घेतला बेटा तर किती होईल तुला काय वाटतं? मला असं व्हॉट आय इन फिलिंग, मला असं वाटतं पुढच्या वर्षी तुला 470 होणार. 470 मध्ये काय भेटलं? हा, जे तुझ्याकडे कॅटेगरी असलं एक्सेप्ट ओबीसी, तुझ्याकडे कॅटेगरी हा, देन यू शुड टेक अ ब्रेक. ओके, आरती प्रसाद आपल्याला विचारतात, इज देयर एनी नेसेसिटी फॉर अ स्टुडंट इन जॉर्जिया टू विजिट कॉन्सुलेट और एम्बेसी ड्यूरिंग their 6 years of study or 5 years, जे काय असेल? Why do we visit? You can speak in Marathi and explain why the other children go to embassy. एम्बेसीला जाण्याचा संबंध फक्त तेव्हाच येऊ शकतो जेव्हा आपल्याला पासपोर्ट बाबतीत किंवा तुमचं काही इम्पॉर्टंट डॉक्युमेंट, इव्हन त्याच्यासाठी कॉन्सुलेट ऑफिस. Anything, any problem, if it occurs to you, problem in the sense not sickness, problem that is created by you. Problem that is created by you. Suppose you commit a crime, suppose you do something wrong, you are caught by the police, that is the time when the embassy comes into play. But India has got a consulate over there, but they don't have an embassy over there. They have an embassy in Armenia, बरोबर. which is the bordering city. This त्यामुळे is हे पण खूप भरपूर लोकांनी नेटवर्क टाकलेलं आहे. असल्यामुळे असं काही एम्बेसी content- एम्बेसी एम्बेसी अरे एम्बेसीचं embassy करायचं काय? नसून सुद्धा ती 6 years Student- study आहे. स्टुडंटनी स्टुडंटचा एम्बसीला काय काम आहे, मला फक्त हे विचारायचं. एक स्टुडंट जे बाहेरून आलेला इंडियामध्ये शिकायला आलं त्याला काय काम आहे? आणि त्याच्यातल्याच तो काही मेजर गोष्टी तुमचा विजा बघा, तुम्ही इथे आमच्याकडे आले, आम्ही तुमचं ऍडमिशन करून दिलं, आम्ही तुमचं ते विजा लावून दिला, तुम्हाला विजा भेटला, स्टुडंट विजा भेटला, तुम्ही तिथे कंट्रीला गेले, तिथे आमचे लोक आहेत, ते लोक तुला घेऊन जाणार आहे, कॉलेज तुला टेस्ट करणार आहे, तुमचं ते 3 मंथचं जे स्टुडंट विजा ते कन्वर्ट होणार तुमच्या TRC मध्ये, म्हणजे टेम्पररी रेजिस्ट्रेशन सर्टिफिकेट मध्ये. ते 1 वर्षाचं असतं. 1 वर्ष जेव्हा कम्प्लीट होते त्यावेळेस तुम्हाला कॉलेजला परत जाऊन कॉलेज स्वतःच तुमच्या 5 वर्षाचा अप्लाय करून देतो, तुम्हाला तिकडचा TRC भेटतं. एकदा तुम्हाला TRC भेटला तुम्ही येऊ जाऊ शकतो. तुम्ही कुठे पण तुमच्याकडे जे कार्ड आहे तिकडे स्टुडंट कार्ड, त्या स्टुडंट कार्डने म्हणजे पूर्ण सिटीमध्ये तुम्ही फिरू शकता. आता एम्बेसीचं काय घेणार आहे? जस्ट की पॉइंट काढून एम्बेसी नाही. अरे एम्बेसी काय करणार? जे लोक गेलेले आहेत दुसऱ्या कंट्रीमध्ये, मी लास्ट टाइम बोललो होतो की मी 10 ते 15 कंट्री मी गेले, मी आजपर्यंत एम्बेसीला नाही गेलं. पण ठीक आहे, मी तर टुरिस्ट विजावर गेला असेल, मी तर ऍज अ टुरिस्ट, मी स्टुडंट थोडी होता. डेफिनेटली हा प्रश्न अंटिल अनलेस काहीतरी मेजर ग्रीव्हियन्स असेल तेव्हाच काही करायची गरज, किंवा एम्बेसीला इव्हन मेल वरती एम्बेसी खूप ऍक्टिव्ह आहे, तुम्ही ते सुद्धा ट्राय पण जे तुम्ही कुठे जाऊन दुसऱ्या कंट्रीमध्ये क्राईम करणार तर एम्बेसी काय करून घेणार तुम्हाला? यू हॅव टू फेस द लॉ ऑफ दॅट कंट्री. एक क्वेश्चन आहे सर, स्टुडंट हॅज completed 6 years MD program in Georgia, can they apply for PG in Georgia? Of course they can apply for PG in Georgia. They have a particular exam over there. You can just appear in that exam, clear it and start a PG over there. ओके, गौरी परत आपल्याला एक विचारते की चायना इज बेटर फॉर MBBS और जॉर्जिया? गौरी, as for the अगर अपन कंट्री वाइज देखो और कोर्स वाइज देखो, आई स्टिल प्रेफर जॉर्जिया इज बेटर, as I'm not, no one is happy with China since the last 20 एव्हर सिन्स हा क्वेश्चन अशासाठी आहे सर कारण चायनाला बरीचशी मुलं म्हणजे याच्या अगोदर चायना. तुम्हाला एक गोष्ट सांगून देतो गौरी, चायनामधनं बरेचसे स्टुडंट्स आहेत, ते लोकांनी शिफ्ट घेतलेला 2-2 वर्ष आपलं लॉस करून ते लोक स्विच ओव्हर केलेला, ते जॉर्जियाला आले, रशियाला गेले, भरपूर किर्गिस्तानला गेले, कझाकिस्तानला गेले, मुलं शिफ्ट झाले, त्यांनी ट्रान्सफर घेतलेला आहे. बिकॉज ॲज फार एज द कंडिशन्स ऑफ चायना इज कन्सर्न्ड, नो वन इज हॅपी ओव्हर देयर. ओके, एक क्वेश्चन आहे, इफ वी अप्लाय फॉर अब्रॉड अँड वी गेट ऍडमिशन इन इंडिया, देन सर व्हॉट टू डू? वी आर लुकिंग अँड होपफुल इन नीट. In my institution, in my office, sir. Huh? Score is 520. If score is 520. we are looking for hopeful. Yeah, probably you'll get some private college in your through your state level counseling. I feel so.
तुम्ही जिथे काय अगर इफ द कॉलेज इज व्हेरी गुड, तुम्ही काय रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर जसं माझ्या ऑफिसमध्ये आम्ही सगळ्यांना सांगतो, आमच्या ऑफिसमध्ये आम्ही पण स्वतः पण ऍडमिशन करतात. तर आमच्याकडे काय आहे, आम्ही फिक्स रजिस्ट्रेशन अमाऊंट घेतो. जे मुलाचं इंडियामध्ये ऍडमिशन झालं ते आम्ही रजिस्ट्रेशन एक बहुत मिनिममचा अमाऊंट कापून ते सगळे पैसे परत करून टाकतो मुलांना. सर एक क्वेश्चन आहे, a student who has completed 6 years MD program, can they apply for a permanent residence in Georgia? No, there are certain different rules for that. Cyrus, there are different rules for that for permanent residency. Because if this would have been the case, there are thousands of people who want to migrate from this place. From there, they go to Turkey. They just migrate to European countries. It is not the. Definitely apply They for have a certain yes. criteria. You cannot. You have to clear one exam over there, and then you can apply for it. नाही, डेफिनेटली जर स्टुडंट्सना आपल्या सुद्धा चान्स मिळाला, दे विल डेफिनेटली स्टे, कारण कंट्री खूप छान आहे. It's छान तर आहे, that is no doubt. But people prefer coming back to their own country and practicing. Because the money which they see over here, they cannot see in the other countries. Like the secondary countries, they are not US, UK, Canada. It's not that. सर एक क्वेश्चन आहे, खूप इंटरेस्टिंग आहे. BAMS ज्यांनी केलेलं आहे किंवा BHMS ज्यांनी इंडियामध्ये केलेलं आहे, त्यांना जर असं वाटत असेल की त्यांनी नीट क्लिअर केली आणि MBBS करायचं असेल जॉर्जियामध्ये, तर त्यांना काही लॅटरल एंट्री की No, there's no lateral entry. You have to start from day one. This lateral entry you can get only in some other countries where BS course is into play. Sorry. ओके सर, एक क्वेश्चन अजून एक होता, जॉर्जियासाठी नक्की काय काय पॅरेंट्सनी पॉइंट्स कन्सिडर करायचे सर? जे म्हणजे समजा त्यांनी विचार केला की ओके जॉर्जियामध्ये ऍडमिशन करायचं आहे, एक साधारण बजेट जे त्यांना 5-6 वर्षासाठी लागणार आहे, प्लस 30 लाख राहणं खाणं शिकणं सगळं 30 लाख पर्यंत होते तिथे. आणि काय असे बघा, सेफ कंट्री, गुड कॉलेज, इंग्लिश स्पीकिंग कॉलेजेस, very good FMCG result. What more do you want? It's hardly 5 hours journey from here. Visa will not be a problem. What more do you want? अगर बघा, मी तुम्हाला सांगतो, अगर एक गोष्ट एक पेरेंटचा तुम्ही बघायला गेले तर कधी कम्प्लीट नाही होणार. बेसिक तिथे आपण आपला मुलगा आपले स्टुडंटला शिकायला पाठवणार, फिरायला नाही. द चाइल्ड हू इज गोइंग, जे काही स्टुडंट्सला रिक्वेस्ट आहे, तुम्ही जे MBBS करायला चालले, तुम्ही शिकायला चालले, व्हॉट इज देअर यू वॉन्ट टू सी इन द कंट्री. टीचिंग शुड बी गुड, कंट्री शुड बी सेफ. दॅट्स मोर देन इनफ. That should be your target only. Teaching good and I am safe over there, I'll study. Finished. आय थिंक बऱ्याचशे बेसिक क्वेश्चन्स जे जॉर्जियाच्या बाबतीत आहेत ते आपण क्लिअर आपण काय करू, आपण बघा, ते आपलं आहे ना प्लॅन, ते बाहेर जायचं. हा, आम्ही औरंगाबाद आणि अहमदनगरला येणार आहोत, नाशिकला सुद्धा. तर जसं आम्ही मागच्या वेळी सुद्धा म्हटलेलो, आम्ही डेफिनेटली त्या डेट्स तुम्हाला लवकरात लवकर कळवतो आहे, कारण पुढच्याच आठवड्यात आपल्याकडे दिवाळी सुद्धा आहे. सो ऍज इन दिवाळी असल्यामुळे बरेचसे आमचा असा प्लॅन आहे की आम्ही दिवाळीच्या आधी तुम्हाला कंट्री वाईज सगळं एक व्हिडिओ करणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला ट्राय करणार आहे की एक कॉलेज बाबतीत पण तुम्हाला डिटेल मध्ये सांगू, जेणेकरून तुमचं डिसिजन खूप मग दिवाळीच्या नंतर तुम्ही लवकर डिसिजन घेऊ शकता आणि मग डिसाईड, मग आपण बघू कोणत्या कॉलेजला जायचं, कसं जायचं, आणि जे काय हेल्प आमच्याकडनं होऊ शकतं, जे आम्ही करू शकतो, जे कॉलेजला आम्ही काम करतो ते तुम्ही आमच्याकडनं घेऊ शकता. आमची वेबसाईट तुमच्याकडे आहे www.sreceducation.com. तुमचा टोल फ्री नंबर आहे 1-800-226979 ते तुमच्याकडे. कोरा हँडलवर तुम्ही येऊ शकतात, फेसबुकवर तुम्ही क्वेश्चन्स टाकू शकतात. तुम्हाला जे काही इन्फॉर्मेशन हवी आहे, यू आर मोस्ट वेलकम टू आस्क अस. It is not that we only work for foreign countries, we even take care of the questions and answers of the students for India also. So you're most welcome to come back. Thank you. Anything else you want to say? एक महत्त्वाचा क्वेश्चन आहे, आय गेस. सर, शुड वी बिलीव इन कन्सल्टन्सीज हू इज मेंशनिंग व्हेरी लो फीज अँड टेकिंग गॅरंटी फॉर ऍडमिशन? इज देयर एनी हिडन चार्जेस? There are a lot of charges. I'll tell you in specifically lot of charges. People ask you for airport transfer, they ask you for visa charges. Fine, visa is okay. People are asking 2,500 rupees for apostille pearl paper, which is hardly 600 rupees for apostille. Why? Why don't they keep us straight? Why? But there are a lot of hidden charges. Whenever you come across, I can just tell you that these are the hidden charges. It should be clear. The fees are to pay to the college. Simple. डेफिनेटली सगळे फी स्ट्रक्चर जेव्हा तुम्ही But I'll tell you one thing. If the college is very very cheap, means cheap in the sense 1.5 लाख 2 लाख फीस असणार, तर यू कॅन इमॅजिन तो काय शिकवणार आहे कॉलेज, कसं सर्वाइव्ह करणार आहे कॉलेज, कसं हॉस्पिटल अरेंज करणार आहे.
फॅकल्टीज इव्हन ऑल्सो. इवन फॅकल्टी कसं अरेंज करणार. तर इट शुड बी मीडिऑकर अँड अकॉर्डिंग टू अ बजेट ऑल्सो द कॉलेज शुड बी गुड. ओके ओके. अजून एक महत्वाचा ह्यूज डिफरन्स बिटवीन म्हणजे काही डिफरन्स आहे का गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट कॉलेज मध्ये फीसचा डिफरन्स आहे. फीसचा डिफरन्स आहे पण फॅसिलिटीज पण तशी आहे ना. गव्हर्नमेंट कॉलेज आणि प्रायव्हेट कॉलेजला तुम्ही ते जॉर्जियाला कशाला बघायला गेले. तुम्ही इंडियामध्ये पण बघा ना. गव्हर्नमेंट कॉलेजची फीस 2 लाख रुपये आणि प्रायव्हेट कॉलेजची फीस 26 लाख रुपये. देर इज फार डिफरन्स इन गव्हर्नमेंट कॉलेज अँड प्रायव्हेट कॉलेज. द फॅसिलिटीज, द एम्युनिटीज. ओके. तोच जो क्वेश्चन आहे कंटिन्यूड आहे की सर 520 स्कोर्स मध्ये त्यांना गव्हर्नमेंट कॉलेज जे मिळणार आहे ते त्यांना माहिती आहे की कमी चान्सेस आहेत. नो. आणि ते To be very clear, they will not get a government college in India. That's for sure. आणि प्रायव्हेटची ट्युशन फीस त्यांना प्रायव्हेटची ट्युशन फीस 12 लाख, 14 लाख, 18 लाख, 20 लाख आहे. तर मग अब्रॉड साठी जर त्यांनी बघायचं म्हटलं You तर should go to Georgia. I will suggest you should go to Georgia. And if you are looking for going to US for super specialization, please go and join DTMU college, one of the best colleges. थँक्यू व्हेरी मच सर. आजचं सेशन आपण एंड करत आहोत आणि थँक्यू एवढे सगळ्या प्रश्नांची उत्तरे जी पुढे जाऊन We looking forward more questions. You can send आणि any more प्लीज questions. तुम्ही जेवढ्या लोकांनी हा व्हिडिओ बघितलाय त्यांनी शेअर करा जेणेकरून भरपूर लोकांपर्यंत ही माहिती पोहोचेल आणि प्रत्येक जण त्या गोष्टीचा फायदाच करून घेईल. आणि खरं सांगायचं तर हे तुमचं महत्वाचं जे ज्ञान आहे म्हणजे जी तुम्हाला महत्वाचं एक इन्फॉर्मेशन मिळायला हवी त्याच्यासाठी हा सेशन आहे. त्यामुळे प्लीज खूप शेअर करा आणि बऱ्याच लोकांपर्यंत हे पोहोचवा ज्यांना ह्या गोष्टीची माहिती नसेल त्यांना सुद्धा ही माहिती होईल आणि त्यांचा जितकं तुम्ही शेअर करणार तितकं लोकांचा चांगलं होईल. ऍक्च्युली खूप पॅरेंट्स आणि मुलांचं चांगलं होईल. माझ्याकडे कमीत कमी 10,000 थँक्यू सारखे मेसेजेस आलेले लास्ट व्हिडिओला की जस्ट बिकॉज आय एम जस्ट गिव्हिंग देम द इन्फॉर्मेशन व्हॉट दे वॉन्ट. डेफिनेटली सर असं माहिती देणं सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. या जनरेशन मध्ये कोण नाही करत आहे ते. ठीक आहे. ओके. सो थँक्यू. आणि बाकीच्या डेट्स तुम्हाला जस्ट लॉग इन राहा फेसबुक थ्रू. कीप अ ट्रॅक. विल कीप ऑन सेंडिंग यू लॉट ऑफ इन्फॉर्मेशन. तुम्हाला सगळी माहिती मिळतच राहील. तर आजसाठी थँक्यू व्हेरी मच.